सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत आहे. अकॅडमिक इयर 2026-27 साठी आता लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होते. या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आणि ॲडमिशन घेताना नक्की कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचं ॲडमिशन फक्त काही डॉक्युमेंट्स नसल्यामुळे कॅन्सल होतं. तर हा व्हिडिओ आपण 2 पार्ट्समध्ये डिव्हाईड करतोय. या व्हिडिओज तुमचे डॉक्युमेंट रिलेटेड कोणतेही डाउट्स उरणार नाहीत. तर आता सगळ्यात पहिले जे सगळ्यांसाठी कॉमन लागणारे डॉक्युमेंट आहेत, ते आपण डिस्कस करू. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे एस-एस-सी आणि एच-एस-सीचं मार्कशीट. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, की सर मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? आणि दोन्हीपैकी कोणतं मॅन्डेटरी आहे? तर मार्कशीट हे आपल्याला मॅन्डेटरी असणार आहे. मार्कशीट तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या टायमिंगला अपलोड करावं लागेल आणि सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे आत्ता नसले, तरी तुम्ही ते काढून घ्या. कारण जर तुमच्या मार्कशीटमध्ये एखादी चूक असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, तर तुम्हाला सर्टिफिकेट मदत करू शकतं. सी आणि आय-सी-एस-सीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही कंबाईन सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच मार्कशीटवर तुम्हाला बघायला मिळेल आणि महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सर्टिफिकेट आणि मार्कशीट वेगवेगळे इश्यू केले जातात. तर यापैकी मार्कशीट जरी मॅन्डेटरी असलं तरी सर्टिफिकेट नक्की काढून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे जे-डबल-ई आणि सी-ई-टीचं मार्कशीट. आता जी पी-डी-एफ तुमच्याकडे मार्कशीटची असेल, त्याचीच तुम्हाला कलर प्रिंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमिंगला लागणार आहे आणि त्याचीच पी-डी-एफ तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. आता यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप डाऊट असतात, की सर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे काय? मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय? आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे काय? या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ट्रान्सफर सर्टिफिकेट आपण कशाला म्हणतो? जर तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमधून कोर्स अर्ध्यातूनच सोडत असाल, तर तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतं. लिव्हिंग सर्टिफिकेट कोणाला मिळतं? जेव्हा एखाद्या इन्स्टिट्यूटमधून तुम्ही कंप्लीट केलेला असेल एखादा कोर्स, तेव्हा तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळतं. तर आता लिव्हिंग सर्टिफिकेट यामध्ये मॅन्डेटरी असणार आहे. लिव्हिंग सर्टिफिकेटमधल्या सगळ्या तुमच्या ज्या बारीक-बारीक गोष्टी आहेत, म्हणजे तुमची मदर टंग असेल, बर्थ डेट असेल, बर्थ प्लेस असेल, तुमच्या नावामधली स्पेलिंग मिस्टेक असतील, या सगळ्या करेक्ट करून घ्या आणि या सगळ्या करेक्ट असल्या पाहिजेत. त्यानंतर जे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे, ते कोणासाठी लागतं? तर जे अदर दॅन महाराष्ट्र स्टुडंट्स आहेत, जसं की यू-पी बोर्ड असेल, एम-पी बोर्ड असेल, तेलंगणा बोर्ड असेल आणि तुम्हाला जर महाराष्ट्र बोर्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर मग तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे. तर आता हे कुठं मिळतं? तर तुमचे जे बोर्ड ऑफिस असतील वेगवेगळे, त्या बोर्ड ऑफिसमध्ये तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट मिळून जाईल. सी आणि आय-सी-एस-सीच्या विद्यार्थ्यांसाठी मायग्रेशन सर्टिफिकेट लागत नाही. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे इंडियन नॅशनॅलिटी. आता इंडियन नॅशनॅलिटी ही वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सनुसार तुमची प्रूव्ह होऊ शकते. जसं की तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल. पण एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल या तिन्हीचं एक कंबाईन सर्टिफिकेट असतं. ते जरी तुम्ही काढलं तरी तुम्हाला उपयोगाचं ठरेल. आता अदर दॅन महाराष्ट्र स्टुडंटसाठी जरी तुमचं डोमिसाईल निघत नसलं, तरी नॅशनॅलिटी तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहे. आता त्यानंतर डोमिसाईलचे जेवढे टाइप आहेत ते आपण डिस्कस करू. एम-एस-टी-सी-टीने 5 वेगवेगळे कॅन्डिडेटचे टाइप डिफाईन केलेले आहेत. ए, बी, सी, डी आणि ई. या 5 वेगवेगळ्या टाइपमध्ये तुमच्या डोमिसाईलनुसार तुम्ही कॅटेगराईज व्हाल. आता हे 5 वेगवेगळे कॅन्डिडेटचे टाइप कोणते आहेत ते आपण डिस्कस करूया. सगळ्यात आधी येतो ते टाइप ए. टाइप एमध्ये कोण येतं? ज्यांचं 10वी आणि 12वीचं शिक्षण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि ज्यांचा जन्मसुद्धा महाराष्ट्रातला आहे किंवा त्यांचं डोमिसाईल हे महाराष्ट्रातलं आहे. ते आपण कॅन्डिडेट ए ह्या टाइपमध्ये आपण डिव्हाईड करतो. आता यामध्ये तुम्ही कोणतं-कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे? तर तुमच्याकडे जर लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, तिन्हीपैकी एक तुम्ही यामध्ये अपलोड करू शकता. त्यानंतर आता टाइप बी. टाइप बीमध्ये कोण येतं? जर तुमचं महाराष्ट्रामध्ये शिक्षण झालेलं नसेल, 10वी-12वी जर महाराष्ट्रात झालेली नसेल, पण तुमचं डोमिसाईल हे महाराष्ट्रातलं असेल किंवा तुमचे आई आणि वडील यापैकी एकाचं जर डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्रातलं असेल, तर मग तुम्ही टाइप बीमध्ये मोडता. यामध्ये 10वी आणि 12वीचा जो क्रायटेरिया तो रिमूव्ह केलेला आहे. तर यानंतर जो टाइप सी आणि डी आहे, तर हे गव्हर्नमेंट जे सर्व्हंट आहेत त्यांच्यासाठी आहे. तर टाइप सीमध्ये कोण येतं? ज्यांचे फादर किंवा मदर दोन्हीपैकी एक जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हंट असाल सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आणि तुमची पोस्टिंग जर महाराष्ट्रामध्ये झालेली असेल, तर तुम्ही टाइप सीमध्ये येता. तर यामध्ये प्रोफॉर्मा ए तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. प्रोफॉर्मा म्हणजे काय? तर या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये शेवटला प्रत्येक कॅटेगरीसाठी किंवा प्रत्येक कॅन्डिडेटसाठी आणि प्रत्येक टाइपमधल्या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी हे वेगवेगळा प्रोफॉर्मा आहे. तो प्रोफॉर्मा मी या व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला सांगेलच. तो फक्त एक फॉर्म असतो, तो तुम्हाला भरायचा असतो आणि तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमिंगला घेऊन जायचा असतो. ठीक आहे. तर आता टाइप सीमध्ये कोण येतं? तर जे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत आणि आता प्रेझेंटली पोस्टेड इन महाराष्ट्र आहेत. तर ते हे टाइप सीमध्ये मोडतात. त्यानंतर टाइप डी. टाइप डीमध्ये कोण येतं? तर जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी सर्व्हिस देत आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आता त्यांची सर्व्हिस सुरू आहे. ते येतात टाइप डीमध्ये. तर या टाइपच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफार्मा बी सर्टिफिकेट हे लागणार आहे. त्याच बरोबरीने तुम्ही महाराष्ट्रातले जरी डोमिसाईल नसला, तरी तुमच्याकडे जर रिटायरमेंटचं सर्टिफिकेट वगैरे असेल, तरी ते चालून जाईल. त्यानंतर टाइप ई. टाइप ईमध्ये कोण येतं? महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डरमधले जेवढे डिस्प्युटेड गावं आहेत, या गावांमध्ये जर तुमचा जन्म झालेला असेल,
आणि तुमची मदर टंग जर मराठी असेल, तर तुम्ही टाइप ई मध्ये मोडता. यामध्ये जेवढे आता कर्नाटका रिलेटेड जेवढे बॉर्डर रिलेटेड जेवढे गावं आहेत, त्याची वेबसाईटला माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ती हवी असेल, तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला ती उपलब्ध करून देईल. तर या 2 सर्टिफिकेट तुम्हाला लागतील. प्रोफॉर्मा G1 आणि प्रोफॉर्मा G2 हे तुम्हाला 2 लागणार आहेत. यामध्ये तुमची मदर टंग मराठी असली पाहिजे आणि ज्या गावामध्ये तुम्ही बिलॉन्ग करता, त्याचं एक प्रोफॉर्मा G1 सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर कॅटेगरी डॉक्युमेंट्स आता एस-सी आणि एस-टीसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी एवढे 2च सर्टिफिकेट लागतील. नॉन क्रिमिनल एस-सी आणि एस-टीसाठी लागणार नाहीये. एस-टीसाठी ट्राइब सर्टिफिकेट आणि ट्राइब व्हॅलिडिटी हे कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर मग एन-टी, व्ही-जे, डी-टी, एन-टी मधले सगळे कॅटेगरीज ए, बी, सी, डी त्यानंतर ओ-बी-सी, एस-बी-सी आणि एस-सी-बी-सी यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर सुद्धा कंपल्सरी आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे 2027 पर्यंत तुमचं असलं पाहिजे. आता हे जे आपण पी-डी-एफ बघतोय ही 2026-27 ची असल्यामुळे 25-26 ची असल्यामुळे यामध्ये तुम्हाला 2026 दिसत असेल. पण यावर्षी तुम्हाला हे 2027 31 मार्च 2027 पर्यंत त्या कास्ट नॉन क्रिमिलियरवर तुमचं मेन्शन केलेलं पाहिजे. त्यानंतर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट हे तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचं पाहिजे. बरेच विद्यार्थी हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काढून ठेवतात आणि जेव्हा ॲडमिशनची वेळ येते, तेव्हा त्यांचं ॲडमिशन कॅन्सल होतं. त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचंच तुम्हाला ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट काढणं कंपल्सरी आहे. प्रोफॉर्मा व्हीमध्ये प्रोफॉर्मा व्हीनुसारच तुमचं हे सर्टिफिकेट असलं पाहिजे. तर आता प्रोफॉर्मा व्ही म्हणजे काय? तर मी तुम्हाला एक सॅम्पल ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल. त्यामध्ये क्लिक करून तुम्ही हे सर्टिफिकेट बघू शकता. त्यानंतर आता ऑर्फन कॅटेगरी आहे आणि डिफेन्स कॅटेगरी आहे. तर या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑर्फनचं प्रोफॉर्मा यू हे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. या इन्फॉर्मेशन ब्राउचरच्या खाली हा प्रोफॉर्मा दिलेला आहे. तो तुम्ही फक्त फिल करा आणि ऑर्फन असल्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. तर ऑर्फन असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला कुठे मिळेल? वेगवेगळ्या ज्या चाइल्ड डेव्हलपमेंट संस्था आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, तिथे तुम्हाला हे ऑर्फन असल्याचं सर्टिफिकेट मिळून जाईल. वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यानंतर बाकी वेगवेगळं काही असं अंडरटेकिंग द्यायची गरज नाहीये. हे 2 तुम्हाला तुम्ही जरी दिले म्हणजे प्रोफॉर्मा यू आणि ऑर्फन असलेलं सर्टिफिकेट ते तुम्हाला इनफ आहे. त्यानंतर डिफेन्स कॅटेगरी आहे. तर डिफेन्स कॅटेगरीमध्ये 3 टाइप्स येतात. डिफेन्स 1, 2 आणि 3. तर डिफेन्स 1 कॅटेगरीमध्ये कोण येतं? ज्यांचे आई-वडील हे रिटायर्ड झालेले आहेत, ते डिफेन्स 1 कॅटेगरीमध्ये येतात. मग यांच्यासाठी सर्टिफिकेट कुठलं लागणार? तर प्रोफॉर्मा सी सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. डिफेन्स कॅटेगरीचं तुम्ही जे सर्व्हिस दिलेली आहे, त्याचं एक सर्टिफिकेट प्रूफ तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर मग डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 या कॅटेगरीमध्ये ॲक्टिव्ह डोमिसाईल आणि ॲक्टिव्ह नॉन डोमिसाईल असे 2 टाइप केलेले आहेत. म्हणजे ज्यांचं महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे, ते डिफेन्स 2 कॅटेगरीमध्ये येतात आणि ज्यांचं डोमिसाईल नाहीये, पण त्यांची पोस्टिंग आता महाराष्ट्रामध्ये झालेली असेल किंवा महाराष्ट्रामधले जर आधी कुठले वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांची सर्व्हिस असेल आणि तिथे जर त्यांची फॅमिली आता पोस्टेड असेल, तर मग ते डिफेन्स 3 कॅटेगरीमध्ये येतात. मग यांना कुठलं सर्टिफिकेट लागणार आहे, तर प्रोफॉर्मा सी आणि डिफेन्स 3 वाल्यांसाठी प्रोफॉर्मा सी, डी आणि ई. डी किंवा ई असे 2 सर्टिफिकेट तुम्हाला लागतील. त्याच बरोबरीने तुमचा डिफेन्सचा आता जे तुम्हाला पेमेंट स्लिप असेल किंवा जो काही प्रूफ असेल तुमच्याकडे डिफेन्समध्ये असल्याचा, तो तुम्हाला यामध्ये अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर पी-डब्ल्यू-डी कॅटेगरी. आता पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीसाठी 40% डिसॅबिलिटीचा बेंचमार्क आहे. आता 40% डिसॅबिलिटीचं हे जे सर्टिफिकेट आहे तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर वेगवेगळे जे मेडिकल बोर्ड्स आहेत किंवा डिस्ट्रिक्ट तुमचं मोठं एखादं गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल, तिथे तुम्हाला हे पी-डब्ल्यू-डीचं सर्टिफिकेट मिळून जाईल. त्याच बरोबरीने तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा कंपल्सरी असणार आहे. तर त्यानंतर बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे फॉरेन नॅशनल असेल किंवा पी-आय-ओ असेल, सी-आय-डब्ल्यू-जी-सी असेल, यांच्यासाठी कंप्लीटली वेगळं पोर्टल असतं. त्या वेगळ्या पोर्टलवर आपण त्या डॉक्युमेंट्सची माहिती घेऊ आणि जम्मू काश्मीरमधले जेवढे विद्यार्थी आहेत किंवा तिथले जे मायग्रंट स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा वेगळं पोर्टल असतं. त्यांची सुद्धा आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. त्यानंतर येणार आहे टी-एफ-डब्ल्यू-एस कॅन्डिडेट. आता टी-एफ-डब्ल्यू-एस म्हणजे ट्युशन फीज वेव्हिअर स्कीम. या स्कीममध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल, तर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला या कॅटेगरीमध्ये कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर मग मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी जी काही तुमची मायनॉरिटी असेल, मग मायनॉरिटीमध्ये 2 टाइप्स आहेत. लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटी. मग यामध्ये जर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमचं रिलिजन जर डिफाईन केलेलं असेल किंवा तुमची जी मदर टंग असेल, ती त्यामध्ये मेन्शन केलेली पाहिजे. लिव्हिंग सर्टिफिकेट जर तुमच्याकडे त्यामध्ये जर मेन्शन केलं नसेल, तर मग तुम्ही प्रोफॉर्मा ओ सुद्धा भरू शकता किंवा जर एखाद्या धर्मस्थळाने तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं, की हा विद्यार्थी आमच्या कॅटेगरीमधला किंवा आमच्या कास्टमधला बिलॉन्ग करतो.
तर मग तुम्ही ते सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर एक डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला हे कंपल्सरी राहणार आहे आणि टाइप एचंच डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, हे एक लक्षात ठेवा. तर हे होते एक सगळ्यांसाठी कॉमन असलेले डॉक्युमेंट. या डॉक्युमेंट्स नंतर कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतील हे आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस करू. आता पार्ट 2 मध्ये कोणते डॉक्युमेंट्स राहिले तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे वेगवेगळ्या बोर्डच्या स्टुडंटसाठी. जे नसलं तर मग तुमचं रजिस्ट्रेशनच होऊ शकत नाही आणि जर रजिस्ट्रेशन झालं नाही तर तुम्ही ऑब्व्हियसली कॅप राउंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकत नाही. त्या व्यतिरिक्त अजून जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस करूया. त्याचबरोबरीने जर तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगसाठी इंटरेस्टेड असाल, तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsAppची लिंक दिलेली आहे. WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि माझा पर्सनल नंबर देखील दिलेला आहे. आपल्या पर्सनल काउन्सिलिंगची प्राईस फक्त ₹799 आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, रजिस्ट्रेशन असेल, कॅप फॉर्म फिलिंग असेल आणि पूर्ण स्पॉट राउंडपर्यंत गाईडन्स असेल. या सगळा गाईडन्स आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आपल्या काउन्सिलिंगचा जो कंटेंट आहे, तुम्हाला कुठल्याही पेड काउन्सिलिंगमध्ये मिळणार नाही याची मी गॅरंटी देऊ शकतो. आणि स्पॉट राउंडचा जो आपल्या काउन्सिलिंगमध्ये गाईडन्स असणार आहे, तसा गाईडन्स तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही, ही सुद्धा मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तर मला पर्सनल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जे लिंक मी खाली प्रोव्हाईड केलेली आहे, त्यावर डायरेक्टली तुम्ही एनरोल सुद्धा करू शकता. थँक फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.